नमस्कार. मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 3 मध्ये आहे. आज भगवा 3ला पाण्याचं नियोजन होतं. भगवा 3 बघा बघा एक्सलंट हे बघा अतिशय सुंदर कळी आहे. फक्त एक मध्ये थोडं सतावली होऊन जाईल, ते पण सेटिंग, काही काळजी करायचं काम नाही. तर आज ह्या पाण्यासोबत काय केलेलं आहे, आज ह्याची पाळी होती. त्याला मॅग्नेशियम सल्फेट एकरी 4 किलो, त्याच्यानंतर मिलाज मायक्रोन्यूट्रंट एकरी 2 किलो आणि बोरान 500 ग्रॅम हे आज ह्याला द्यायचं आहे. जे शेतकरी बांधव या प्लॉट सोबत आहेत, भगवा प्लॉट 3, त्यांनी आज म्हणा उद्या म्हणा जेव्हा तुमची पाण्याची पाळी राहील 1-2 दिवसात, त्या पाण्याच्या पाळीसोबत हे 3 घटकं एकत्र करून देण्यास हरकत नाही. अतिशय हेल्दी कंडिशन आहे, बेस्ट. काय कळी अतिशय सुंदर निघणं चालू आहे. मेल तर आहे, परंतु मेल तर राहणार आहे, पण फिमेलचं प्रमाण सुद्धा अतिशय म्हणजे समाधानकारक आहे. त्या हिशोबानं जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत त्यांनी खताचं नियोजन करा, पाण्यासोबत देऊन टाका. बघा ह्याच्यामधला जो पेरू आहे त्याला आपण हाय डेन्सिटी सिस्टममध्ये कटिंग केलेला आहे. म्हणजे पेरूचा त्रास डाळिंबाला नाही, डाळिंबाचा त्रास पेरूला नाही. पेरूला डाळिंबाला डिस्टर्ब होणार नाही असं पेरूची कटिंग करायची. डाळिंबाला कटिंगला हात लावायचे, दाबायचं नाही, आयजी टेस्ट ठेवायची त्याला. हे बघ अतिशय सुंदर पेरू. हे बघ कळ्या वगैरे बेस्ट निघण्याच्या, कळीचं प्रमाण अतिशय छान. हे बघ कळ्या हे जूनमध्ये पेरू निघेल, समजा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये. म्हणजे हा प्लॅन असा आहे आता की डाळिंबाचा खर्च पेरूवर काढून घ्यायचा आहे आणि डाळिंब पूर्ण नफ्यात ठेवायचं आहे. पण ज्या शेतकऱ्याचे प्लॉट एकदम हेल्दी आहेत त्यांनी हा काय उपद्रव करू नका. त्यासाठी आपलं डाळिंब ठेवा. ज्याचे प्लॉट आता थोडे कमजोर झाले आहेत, तेल्यामुळं म्हणा मग रोगामुळं, त्याने पेरूचा पर्याय निवडायला हरकत नाही. नमस्कार.